निरोप समारंभाच्या कार्यक्रमानिमित्त या ठिकाणी माझं मनोगत व्यक्त करण्यासाठी उभा आहे। मी 1990ला सेवेत लागलं तेव्हापासून गाव जे सोडलं, गावाकडे परतून कधीच पाहिले नाही। ज्या ठिकाणी आपली नोकरी आहे ती नोकरी, दिलेलं गाव आणि माझी काही आईवडिलांची पुण्य असे मला जिथं पाहिजे नोकरी तिथंच मिळाली। आत्तापर्यंत मी सेवानिवृत्त झालो पण माझ्या मनाच्या विरोधात गाव कुठलंच मिळालं। जिल्हा परिषदला मी गेल्यानंतर माझ्या भोवती 25 शिक्षक राहायचे। मी चहा कोणाचाच पिला नाही। मी चहा 200 रुपयाचा रोज चहा पाजून यायचे घराला। ह्या घडामोडीमध्ये 1994ला योगायोगानं आमच्या दोघांची जोडी लागली। जोडी अशी पक्की लागली की अतिशय व्यवस्थित कौतुक करणे इतपत मी तर माझ्या भावाचा आणि भावाच्या मुलाचा होतोच, परंतु माझ्या भावांच्या मुलांना माझ्या मिसेसनं जवळ धरलं। जवळ धरल्यानंतर ते बिचारे घरात राहिले, परंतु कुठं राहिले, कसा अभ्यास केले कधीच जाणवलं नाही। कधी कुणाचं भांडण नाही, कधी तुंटा नाही, काय नाही। आमचा धोंडीराम इंजिनियर झाला अतिशय गावात खोडकर, अवकाळी। इथं आल्यानंतर करायचा, योगायोगानं तो देखील इंजिनियर म्हणून लागला। आमच्या सहजीवनामध्ये हे करत असताना माझ्या मिसेसचं एवढं सहकार्य लाभलेलं आहे की त्याचं वर्णन करणं कमी आहे। जेव्हा मिसेसला नोकरी लागली आणि पगार सुरुवात झाला ते आत्तापर्यंत तिला पगार किती आहे माहीत नाही, कधी पगार उचलला नाही, अकाउंट नंबर माहिती नाही, ATM नंबर माहिती नाही, कधीही बँकेत गेली नाही। मी तिला खूप वेळेस म्हणायचं, तू चल, तुम्ही असताना मला काय करायचं। जिल्हा परिषदचा काळ वेगळा आहे, माणसाच्या आयुष्याचं काही खरं नसतं, परंतु तुझा नाही, तुम्ही असताना काही खरं नाही। आणि मी जे काही या ठिकाणी उभा आहे तिच्यामुळं की पडत्या काळामध्ये वेळेप्रसंगी सुखादुःखात मला खूप साथ दिलेली आहे। काही मधला पिरियड मला एवढा बॅड पॅच गेला की मलाच एकांतात बसलं, चिंता वाटायची की माझ्या लेकराचं कसं होईल। कारण का की 7-8-10 वर्षे मला दुखण्यानं एवढं सतवलं की सांगता ठिकाण आहे। पण एवढं करत असताना देखील मला अधिकारी वर्गाने, लोकप्रतिनिधींनी, गावातल्या लोकांनी एवढं सहकार्य केलं, सर तुम्ही या की न या, परंतु तुमची तब्येत बघा। तुम्हाला 8 वर्ष या गावातल्या लोकांनी देखील खूप सांभाळलेलं आहे, त्यांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे। आणि मिसेसनं एवढं सहकार्य केलेलं आहे की माझ्या अंगी काही जे अवगुण होते ते अवगुण सोडण्याचं काम देखील तिने केलेलं आहे आणि तिच्यामुळे मी आज जिवंत आहे, या ठिकाणी उभा आहे। खरोखरच योगायोगानं साथ मिळाला आहे, सहकार्य मिळालं आहे। अतिशय माणसाचं नशीब लागतं, ते नशीब मला लाभलेलं आहे, आईवडिलांची पुण्य लाभलेली आहे। आणि त्यानंतर मधल्या पिरियडमध्ये माझी तब्येत ठीक नसताना माझ्या भावासारखे मला अपूर्व पाटील लाभलेले आहेत की माझ्या पडतीच्या काळामध्ये दवाखाना असो, कुठेही जायचं असो, त्यांनी अर्ध्या रात्री माझ्या पाठीमागे उभा टाकलेले आहेत आणि त्याचे देखील मी ऋण या ठिकाणी विसरू शकत नाही। आणि माझ्या भावानी पण, आम्ही आजही आमच्या गावामध्ये म्हणत नाही ते भाऊ आईला आहेत का म्हणून, आम्ही कधीच आरा आणि कारा म्हणलेलं नाही आणि वेगळं कधी जाणवत नाही। अतिशय चांगलं लाभलेलं एक कुटुंब आहे आणि या कुटुंबामध्ये सुसंस्कारक्षम मला घडवण्याचं काम माझ्या आईवडिलांनी केलेलं आहे। आणि या ठिकाणी जो माझा पुतण्या आहे पिंटू, हा मला फरका वाटत नाही। अतिशयोक्ती करण्याचं तुम्हाला वाटेल की या ठिकाणी माझ्या समर्थपेक्षाही पिंटूवर जीव आजही आहे, नंतर समर्थ, आजही पिंटूवर जीव आहे। आणि त्यांनी असा वागलेला आहे की माझ्या शब्दाच्या पुढं कधीच गेलेला नाही। मी असं बसलेलो असलो तर त्यानं बसला, आलो की त्यानं बसला असं कुठं उभा टाकतो आजही। खरोखरच अतिशय चांगला पुतण्या मला लाभला असल्यामुळं मला एक वेळेस वाटायचं काही चिंता नाही, पिंटू आहे, परमेश्वराने आपलं सगळं चांगलं केलेलं आहे, सुदृढ केलेलं आहे। आणि
इथून पुढे मिळणारे जे आयुष्य आहे, दीर्घ आयुष्य आहे, तुमच्या सगळ्याच्या सहकार्यामुळं चांगलं जाईल. आणि आजवर मी केलेल्या पुण्याईमुळं मला इथून देखीलही पुढे चांगलं माझं आयुष्य जाईल अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आणि या ठिकाणी अधिकच न बोलता 2 शब्द थांबवितो. जय हिंद, जय महाराष्ट्र.